कोकण म्हाडाकडून वेगवेगळ्या राखीव गटांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आमदारांसाठी अत्यल्प उत्पन्न गटात आमदार आणि खासदारांसाठी 95 घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत। कल्याणमध्ये आमदार खासदारांसाठी एक घर राखीव ठेवण्यात आलेलं आहे, ज्याची किंमत अवघी 9,55,000 इतकी आहे। अत्यल्प उत्पन्न गटातलं हे घर राज्यातील आजी माजी आमदार आणि खासदारांसाठी म्हाडाकडून राखीव ठेवण्यात आलेलं आहे। दरम्यान आमदारांना 2,61,000 रुपये महिन्याला वेतन मिळत असताना आमदार महोदय अत्यल्प उत्पन्न गटात कसे, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आता वादात सापडलेली आहे, कारण कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये 95 घरं ही राखीव ठेवण्यात आलेली आहेत। आमदारांसाठी 9,50,000मध्ये घर उपलब्ध करण्यात आलेलं आहे आणि आमदार महोदय खरंच अत्यल्प गटात येतात का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। मोठी बातमी आपण पाहतोय। कोकण म्हाडाकडून वेगवेगळ्या राखीव गटांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आमदारांसाठी अत्यल्प उत्पन्न गटात आमदार आणि खासदारांसाठी 95 घरं राखीव ठेवण्यात आलेली आहेत। कल्याणमध्ये आमदार खासदारांसाठी एक घर राखीव ठेवण्यात आलेलं आहे, ज्याची किंमत अवघी 9,55,000 इतकी आहे। अत्यल्प उत्पन्न गटातलं हे घर राज्यातील आजी माजी आमदार आणि खासदारांसाठी म्हाडाकडून राखीव ठेवण्यात आलेलं आहे। दरम्यान आमदारांना 2,61,000 रुपये महिन्याला वेतन मिळतं। मात्र असं असतानाही आमदार महोदय हे अत्यल्प उत्पन्न गटात कसे काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आमदारांचं वेतन नेमकं किती असतं, तर आमदाराला सध्या मूळ वेतन हे 1,82,000 रुपये इतकं दिलं जातंय। मूळ वेतनाच्या 28% म्हणजेच 52,016 रुपये महागाई भत्ता देखील त्यांना मिळतो आणि एकूण पगार हा 2,61,216 रुपयांवर जातो। मात्र असं असतानाही, इतकं वेतन मिळत असतानाही हे आमदार अत्यल्प उत्पन्न गटात कसे काय मोडतात, असा सवाल उपस्थित होतोय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आता वादात सापडलेली आहे। कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये 95 घरं ही आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत। आमदारांसाठी केवळ 9,50,000मध्ये घर उपलब्ध करण्यात आले।